आपल्यासोबत नीलम गोऱ्हेजी सुद्धा जोडले गेलेले आहेत। नीलमताई, आपण पाहतोय निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक झालेली आहे। खूप उशीर लागला, खूप विलंब झाला या प्रोसेसला। उशीर झाला आहे हे खरं आहे, परंतु सगळेच पोलीस आणि सगळीच डिपार्टमेंट पोलिसांची जिल्हा शहर इथली काही काम करत नाहीत असा जो सरळ सरळ आरोप होतोय तो खरा नाहीये। कारण उशिरा का होईना त्याला अटक झाली ही महत्त्वाची आहे। अजून तारखा पडतायत। महत्त्वाचं असं की निलेश चव्हाणची बाजू ज्या प्रकारनी आरोपीचे वकील घेत होते तो त्यांचा अधिकार असला तरी तो का पळत होता मग, जर का त्यांनी काही गुन्हा केला नव्हता तर। दुसरं अजून एक डेव्हलपमेंट अशी आहे ज्याच्यावर तुम्ही मला बोलायला सांगितलं, मी आभारी आहे। चौंधे म्हणून जे यांनी गाडी त्यांना अशी वापरासाठी दिली होती पळून जायला, त्यांच्या पत्नीने तक्रार केलेली आहे। तिची तक्रार आज मी तुमच्या विविध वाहिन्यांवरून ऐकली। मी तिलाही स्वतः संपर्क करायचा प्रयत्न करतेय की त्यांनी म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारनी फोटो जमा करायचं काम ते करत होते चौंधे, आणि त्यामधली कुठली मुलगी पसंत आहे हे ठरवत होते। म्हणजे हे काय प्रकारचं नक्की रॅकेट आहे याच्या मुळामध्ये जाणं गरजेचं आहे। आणि निलेश चव्हाणला कुठून मिळालं पिस्तूल याच्या संदर्भात तो सांगतो आहे की तुम्ही मला सुपेकर म्हणतात की मला नव्हताच, अधिकारच नव्हता देण्याचा। मग कुणी दिलं त्याला पिस्तूल जे आहे ते? आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गन्स इकडे पुरवणं वगैरे पुणे शहरात प्रत्येकाला मागतील त्याप्रमाणे, त्याच्यामुळेच बेबंदशाही सगळी होते। तर याच्यावरती वरून थोडी तपासणी होणं त्याच काळात आवश्यक होतं असं मला वाटतं। परंतु देर आहे दुरुस्त आहे, निलेश चव्हाणला अटक झालेली आहे आणि तो नेपाळपर्यंत पोहोचला होता आणि तिथपर्यंत आपले पुणे पोलीस जाऊन पोहोचले, याच्याबद्दल त्यांचं मला आभार मानावेसे वाटतात। अगदी नीलमताई, राजकीय वरदहस्त होता असं म्हणत विरोधकांनी टीका केली आहे, जेणेकरून निलेश चव्हाण नेपाळपर्यंत पोहोचला असं विरोधकांचं म्हणणं आहे। तर त्याच्याबद्दल अजून आता पुढचे खुलासे, चौकशी, तपास, कॉल रेकॉर्ड्स, कुठे तो राहिला, काय त्याला कोणी मदत केली, कशी केली, हे आता स्पष्ट होईल। कारण उच्च पदस्थ काही एकच नाहीये त्याच्यामध्ये, अगदी कर्नाटकच्या आमदारापर्यंत हे सगळं पोचलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की याबद्दल अजून तपास वर होईल। मला इथे आपल्याला सांगायला हरकत नाहीये की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं माझंही परवा संध्याकाळी त्यांच्याशी तपशीलवार या विषयावर बोलणं झालेलं आहे। आणि कुणालाही स्पेअर केलं जाणार नाही, कुणाच्याही बद्दल नरमाईची भूमिका शासनाची राहणार नाही असं त्यांनी माझ्याकडे स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये लवकरात लवकर बाकीचे धागेदोरे कोर्टासमोर येतील आणि त्यामध्ये योग्य तो परिस्थितीमधलं काय प्रकारची भूमिका राहील हे कोर्ट स्पष्ट करेल असं मला वाटतं। पण त्या मधल्या काळामध्ये प्रत्येक प्रोफेशनला स्वतःची पण एक आचारसंहिता असते, याची जाणीव सर्वच वकिलांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं। अगदी अगदी वैष्णवीला न्याय मिळावा ही अपेक्षा। धन्यवाद ताई दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक झालेली आहे, राजकीय प्रतिक्रिया आपण घेत आहोत। आणि निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक झालेली असून आता उद्या किंवा उद्या सकाळपर्यंत